कॉर्नर बैठकाच 1000, 2000, 3000 लोकांच्या व्हायला लागल्या. तर ट्रेंड कुठं आहे हे लक्षात येतो. आणि सोलापूर जिल्ह्यात तो ट्रेंड अजून कायम आहे. निंबाळकर आणि सातपुते का दुरावले? करमाळ्यात सुद्धा परिवर्तनाची लाट आहे. 100% नारायण पाटील त्या ठिकाणी निवडून येतील. की विद्यमान इथले आमदार ते लोकसभेला जेव्हा उभे होते त्यांची भाषा मोहिते पाटील परिवाराबद्दल काय होती, कोणत्या पातळीला जाऊन होती, आणि तुम्ही 2 महिन्यातच लगेच बदल करून तुम्हाला मोहिते पाटील चांगले दिसायला लागलेत, त्यांच्याबद्दल कौतुक करून बोलायला लागलं आहे. तेव्हा बोललेलं खरं होतं का आत्ता बोललेलं खरं आहे? आमच्या राष्ट्रवादीच तर सगळ्या बसतील पूर्ण. काँग्रेसच्याही शहरातली बसेल, अक्कलकोटची बसेल त्या ठिकाणी. आमचं 100% फॅक्टर राहणार आहे विथ ॲडिशन उत्तम जानकर. नमस्कार, बोलभिडू चर्चामध्ये आपलं स्वागत. आता विधानसभेची निवडणूक काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आणि बोलभिडूमध्ये आपण वेगळ्या भागांचा दौरा करतो आहे आणि जाणून घेतो लोकांची मतं. त्याचबरोबर जे महत्त्वाचे नेते आहेत प्रचारामध्ये त्यांच्या देखील मुलाखती घेतो आहे. आज मी आहे अकलूजमध्ये, म्हणजे माळशिरस मतदारसंघामध्ये, आणि माढ्याचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील आपल्यासोबत आहेत. सोलापूर जिल्ह्याचं वातावरण जे आहे ते ढवळून निघालेलं आहे. या सगळ्याबद्दल आपण बोलूयात. धैर्यशील भाई नमस्कार. सोलापूरमध्ये एक जे वातावरण होतं ते फार बदललेलं आहे. लोकसभेला विशेषतः शरद पवार, मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे हे 3 दिग्गज नेते एकत्र आले आणि लोकसभेला आपण बघितला की काय निकाल लागला. आता पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तर माझा पहिला प्रश्न हाच आहे की याचा परिणाम विधानसभेवरती पण दिसतोय का विधानसभेला चित्र वेगळं आहे? कारण महायुतीचे लोक असं म्हणायला लागलेत की लोकसभा आणि विधानसभा वेगळी आहे. लोकसभेला जे नरेटिव्ज होते संविधान बदलाचं किंवा इतर काही, ते आता नाही आहेत. त्यामुळं महायुतीला अनुकूल वातावरण आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये विधानसभेचे जे इलेक्शन होऊ घातलेले आहेत यामध्ये लोकसभेचं वातावरण आहे असं आहे. फक्त लोकसभेला वातावरण होतं ते उघड होतं. आता विधानसभा म्हणले की जरा तो प्रश्न स्थानिक लेवलला येतो, परंतु अंडर करंट हा आहे तो आहेच आहे. महायुती सरकार हे एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहे. तर माणसं विसरलेले नाहीत, शेतकरी बिलकुल विसरलेले नाही. आपल्या शेतीमालाला कसलाच भाव मिळालेला नाही आहे. सरकारने पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे. त्याच पद्धतीनं युवकांना रोजगार मिळालेला नाही. अनेक मोठे प्रकल्प राज्यातून बाहेर गेले. ही सल सर्वसामान्य माणसाच्या डोक्यात अजूनही आहे, त्यात काही बदल झालेला नाही. तुमचं म्हणणं आहे की जरी संविधान बदला नरेटिव्ह नसलं तरी शेतकऱ्यांमधला असंतोष, महागाई असेल, बेरोजगारी, प्रकल्प बाहेर पळवणं, हे सगळे मुद्दे अजून कायम आहेत. अजून कायम आहेत. बदल होणार आहे. आणि तो पण मुद्दा कायम अजून आहे तो अंडर करंट आहे. बोलतात माणसं. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही जेव्हा फिरतो मोठ्या नेते मंडळींच्या सभा गोष्ट वेगळी, परंतु ज्या कॉर्नर बैठकांना येणारे मतदारांची जी संख्या आहे ती प्रचंड आहे. म्हणजे कॉर्नर बैठकाच 1000, 2000, 3000 लोकांच्या व्हायला लागल्या. तर ट्रेंड कुठं आहे हे लक्षात येतो. आणि सोलापूर जिल्ह्यात तो ट्रेंड अजून कायम आहे. आपण आत्ता अकलूजमध्ये आहोत. माळशिरसमध्ये अत्यंत चुरशीची निवडणूक असं बोललं जाते. पण यावेळेस असं झालं आहे की जानकर, खरं ज्यांच्याशी आपलं वितुष्ट होतं ते आता आपल्या बाजूला आलेले आहेत. आणि सातपुते जे आहेत, जे मागच्या वेळेस तुमच्याच सगळ्या प्रचारामध्ये निवडून आले, जसं रणजित निंबाळकर यांना मला आठवते की 1 लाखाचं मताधिक्य आपण दिलं होतं, परंतु नंतरच्या काळामध्ये निंबाळकर पण दुरावले. मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की निंबाळकर आणि सातपुते का दुरावले? तो त्यांनाच प्रश्न विचारायला लागेल का दुरावले. म्हणजे शब्द काय दिला होता तुम्हाला, तो काय पाळला नाही थोडंसं? कारण आपणच मोदींची सभा झाली होती अकलूजला, मला आठवते. त्याच्यानंतर वातावरण ढवळून निघालं आणि निंबाळकर निवडून आले. निंबाळकरांच्या यशामध्ये अकलूज भागातून मिळालेलं मताधिक्य ते महत्त्वाचं होतं. पण असं काय झालं? म्हणजे ती कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना, त्याचं श्रेय वगैरे काय कारणं होती? श्रेयवाद वगैरे ह्या गोष्टी नव्हत्या. अनेक वेळा पक्षाच्या वरिष्ठांच्या कानावरती गोष्टी घातल्या जे चुका होत होत्या, की या ठिकाणी जे त्यांच्यासाठी अहोरात्र कार्यकर्ते झटले. कसं असते, इलेक्शन म्हणलं किंवा राजकारण म्हणलं, मूळ हा बेस आहे तो कार्यकर्ता, जो खाली फील्डवर काम करतो. त्यांनाच जर त्रास व्हायला लागला
तर मग पुढं नुसतं नेत्याने एकट्यानं राजकारण करून उपयोग होत नाही. त्यांना नीट सांभाळलं, त्यांना त्रास होऊन नाही दिला, त्यांची कामं झाली तरच पुढं सगळं चालते ना राजकारण नेत्याचं. आणि गाव पातळीवर सगळ्या जे कार्यकर्ते होते यांना प्रचंड प्रमाणावर त्रास द्यायचं काम या मंडळीने केलं आणि तो राग प्रचंड कार्यकर्त्यांच्या मनात होता आणि आमच्या कार्यकर्त्यांचा आमच्यावर प्रचंड दबाव होता. पण ह्या सगळ्या भावना तुम्ही फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांच्या कानावरती घातल्या, त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. पक्षाच्या वरिष्ठ लोकांवरती कानावर घातलं, आम्ही वेळोवेळी घातलं. त्यांनीही या सगळ्या लोकांना सूचना केल्या होत्या की आपल्या वागण्यात बदल करा. ते स्वभावात असले की बदल होत नाही, तसं झालं ते. निंबाळकरांना आपण पराभव केला, आपण म्हटलंच होतं निंबाळकर हारणार. तुम्ही नंतर सातपुतेंना पण म्हणताय की पार्सल बीडला पाठवून देऊ. सातपुतेंबद्दल काय प्रॉब्लेम झाला? सेम दोघांच्या वागण्यात काहीच फरक नव्हता. म्हणजे सत्तेमध्ये आल्यामुळे बदल असं म्हणायचे, त्यांना जी सत्ता मिळाली, ते जे खासदार झाले, आमदार झाले, त्याच्यानंतर त्यांचं वागणं बदललं. कसं आहे, दोघंही कुठलं ग्रामपंचायतचे इलेक्शन लढले नाहीत. दोघंही सर्वोच्च पदावर जाऊन बसले. त्यामुळं खाली काय दुखणं असते ग्रामपंचायत लेवलला, पंचायत समिती, झेडपी, बहुतेक त्याचा अनुभव नसल्यामुळं ह्या गोष्टी त्यांच्या हातून घडल्या असाव्यात. पण आता तुम्हाला काय वातावरण दिसतंय? कारण आता काही लोक असं म्हणतात की ठीक आहे, लोकसभेला आम्ही दिलं मोहिते पाटलांना, पण आता विधानसभेला आम्ही परत सातपुतेंकडे जाऊ, महायुतीकडे. असं आहे का? काय 50-50 वाटते का तुम्हाला? काटेकी टक्कर वाटते का? बिलकुल काटेकी टक्कर नाही आहे. हा आमची पारंपरिक मत आहेत. शंकरराव मोहिते पाटील साहेब, विजयसिंह मोहिते पाटील साहेबांना मानणारा वर्ग आहे इथला. त्या आकडेवारीत कधी बदल झालेला नाही. आता ॲडिशन उत्तम जानकरांच्या मताचं आहे आणि सगळ्या शेवटी उत्तम जानकर हे स्थानिक उमेदवार आहेत आणि एक 50-60 वर्षाचं वैरत्व कुठं तर संपतंय ही भावना लोकांच्या मनामध्ये आहे. हे पण विचारायचं की केसेस टाकल्या होत्या, इतकं हे सगळं होतं, ते कसं काय तुम्ही मिटवलं? म्हणजे हे समेट कसा काढला हा? एकतर कार्यकर्त्यांचाच दबाव होता. शरद पवारांनी पण हे समेट घडवून आणलं. आम्ही स्वतःहून जानकर असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, आमचे प्रमुख कार्यकर्ते असतील, त्यांचे प्रमुख, या सगळ्यांचीच भावना होती. अजून किती आपल्यातल्या आपल्यात भांडत बसायचे आणि बाहेरच्या उमेदवार आपल्यावरती लादून घ्यायचा आणि एकदा हे वैरत्व संपवून टाकूया आणि आपला तालुका आपला आपण विकासाच्या दृष्टिकोनातून काम करूया. आणि मग अनेक बैठका झाल्या, माझ्या पातळीवर झाल्यानंतर माझे सगळे धाकटे चुलते जयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या समोर बैठका झाल्या, कार्यकर्त्यांसमोर बैठका झाल्या आणि मोठी त्यामध्ये चर्चा सगळ्यांची झाली. ह्या चर्चा होऊन झालेल्या गोष्टी आहेत आणि सगळं पक्क झाल्यानंतर मग आम्ही पवारसाहेबांच्या कानावरती घातलं. त्यामुळं मग सातपुते जेव्हा लोकसभेला प्रणितीसमोर उभारले, तिथं जेव्हा बाहेरचे असा मुद्दा आला, आता हाच मुद्दा आहे, ते बीडचे आहेत, बाहेरचे आहेत, स्थानिक विरुद्ध बाहेरचे, हा मुद्दा आहे. 100% तो मुद्दा आहे. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की विद्यमान इथले आमदार ते लोकसभेला जेव्हा उभे होते त्यांची भाषा मोहिते पाटील परिवाराबद्दल काय होती, कोणत्या पातळीला जाऊन होती आणि तुम्ही 2 महिन्यातच लगेच बदल करून तुम्हाला मोहिते पाटील चांगले दिसायला लागलेत, त्यांच्याबद्दल कौतुक करून बोलायला लागला आहे. म्हणजे तेव्हा बोललेलं खरं होतं का आत्ता बोललेलं खरं आहे, हे प्रश्न त्यांनाच विचारला पाहिजे. लोकांनी ओळखलं. जनता एवढी मूर्ख नाही आहे. जनता फार महत्त्वाची आहे. जानकरांच्या बाजूंनी धनगर, मराठा, मुस्लिम हे जातीय समीकरण पण अनुकूल वाटते तुम्हाला? इथं काय होणार आहे नेमकं? म्हणजे विजयाचं गणित काय आहे जानकरांच्या? कसं आहे, इथं पारंपरिक ठरलेली मतं आहेत. मोहिते पाटील कुटुंबावर सगळ्याच जाती धर्म आहेत, त्यांच्यावरही जाती धर्म आहेत. इथं जातीचं राजकारण होणार नाही, इथं विकासाचंच राजकारण होईल. एक माळशिरस तालुक्याची वैचारिक बैठक फार वेगळी आहे, जातीवर इथं व्हायचा प्रश्नच येत नाही. कसं मोहिते पाटील फॅक्टर्स आहे इथं परत एकदा राहणारच, आमचं 100% फॅक्टर राहणार आहे. विथ ॲडिशन उत्तम जानकर होईल. उत्तम जानकर होईल. माड्याचं काय? माड्याला पण आपली प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, तिथं पण तुम्ही पिंजून काढताय सगळेजणच. म्हणजे सोलापूर जिल्ह्याचं घेऊच आपण, पण माडा तुम्ही तिथं खासदार तर आहातच आणि आता तिथं अभिजित पाटील आहेत, पण तिथं तिरंगी लढत होती आहे. बबन शिंदे जे आहेत, कालच तुम्ही लायकी काढली त्यांची की तुमची लायकी नव्हती म्हणून तुम्हाला मंत्रिपद दिलं नाही. काय माड्याचं चित्र आहे? माड्यात परिवर्तनाची लाट आहे आणि हे आज नाही, 2019चं जरी इलेक्शन बघितलं त्यावेळीसुद्धा लोकसभा ही नेक टू नेक झालेली होती आणि माझ्या इलेक्शनला तर जवळजवळ 50,000 लीड माडा विधानसभा मतदारसंघातून मिळालेला आहे. म्हणजे पब्लिकने तिथं ठरवलेलं आहे की बदल घडवून आणायचा.
कारण का तिथं विकासच झालेला नाही. तुम्ही माढा तालुक्यात जर दौरा केला, पंढरपूर जो तो विधानसभा मतदारसंघ आहे, तिथं जर दौरा केला की 30 वर्षात या आमदारांनी त्या ठिकाणी कसलेच रस्ते केले नाहीत, कसलाच विकास दिसून येत नाही आहे. आणि विकास झाला आहे तो ते एकट्या कुटुंबात झाला आहे. त्यांचे अनेक कारखाने वाढले आणि त्यांच्या जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल प्रचंड रोष सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आहे. बबनदादा शिंदे स्वतःच तिथं फरक पडला असतो उमेदवार म्हणून नाही, कारण का चेंज घडवायचाच हे जनतेने डोक्यात ठरवलेलं आहे. पण जसं इथं मोहिते पाटील हाच पक्ष असतो तसा तिथं पण बबनदादा एक पक्ष असतो. आहेत खरं ते त्यांच्या ठराविक ऊसाचं क्षेत्र असलेल्या ह्याच्यापुरतं मर्यादित आहे. आणि माढा तालुका काय हा 100% ऊसाच बागायत क्षेत्र असलेलं नाही. आणि तिथले अर्धवट प्रकल्प 30 वर्षात दरवेळेस सांगितलं जातं की पूर्ण केलं जाईल सिंचनाचं, ते अजूनपर्यंत झालेलं नाही. आणि तो रोष जनतेच्या मनात दिसून येतो. आणि त्यासाठी अनेक वेळा विजयसिंह मोहिते पाटील साहेब असतील, रणजितसिंह मोहिते पाटील असतील यांनी मंत्रालयीन पातळीवर बैठका, विधान परिषदेमध्ये तिथले त्या भागातले प्रश्न उपस्थित केले. गेल्या 5 वर्षामध्ये अनेक रस्ते, विविध योजना तिथं नेण्याचं काम त्या ठिकाणी केलं. त्यामुळे ते लोकांना पॉझिटिव्हिटी दिसून आली की बाबा आमदाराचं हे पण काम आहे, आमदार हे करू शकतो आणि गावचा, आपल्या स्वतःच्या गावचा विकास होऊ शकतो. हे डोक्यात फीड बसल्यामुळं तिथं परिवर्तन दिसणार आहे यावेळेस. आणि मग करमाळा, पंढरपूर, सांगोला सगळीकडे चुरशीची निवडणूक आहे. परत संजय मामा शिंदे इकडं आहेत, इकडं दीपक साळुंखेंना तिकीट चूक केली आहे का? तिथं बाबासाहेब देशमुखांना सीट लागलं होतं का? पंढरपूरमध्ये पण तिरंगी चौरंगी लढत आहे. तिकडं पण राष्ट्रवादीचे पवार गटाचे त्यांचे बंडखोर आहेत. काय एकंदरीत तुम्हाला या मतदारसंघात दिसते सोलापूर जिल्ह्यातल्या बाकीच्या? करमाळ्यात सुद्धा परिवर्तनाची लाट आहे. 100% नारायण पाटील त्या ठिकाणी निवडून येतील. सांगोल्याला मैत्रीपूर्ण लढत शेकाप आणि सेनेमध्ये होते. तिथं थोडं वरिष्ठ पातळीवर एकामेकाशी चर्चा झाली असती आणि तिथली उमेदवारी काढली गेली असती तर मैत्रीपूर्ण लढतीची गरज पडली नसती. पंढरपूरच्या बाबतीत साहेबांशीच दगा त्या ठिकाणी उमेदवारांनी केला. त्यामुळं कार्यकर्त्यांची मानसिकता फार बिघडली होती की साहेबांनी एवढे वर्ष तिथं पक्ष उभा केला आणि साहेबांच्या विरोधात जाऊन उमेदवारी दुसऱ्या पक्षाची घेतली. म्हणून कार्यकर्त्यांनी साहेबांकडे आग्रह धरला आणि त्या ठिकाणी आज मैत्रीपूर्ण लढत होते. बार्शीला सेनेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे साहेबांकडून सोपल साहेब उभे आहेत. त्यांचा विजय निश्चित आहे. मेत्रे साहेबांचा विजय निश्चित आहे. वातावरण एकदमच अनुकूल आहे असं म्हणता तुम्ही. पण मला सांगा, सोलापूर शहरामध्ये मात्र काँग्रेस जे आहे त्यांनी भरपूर घोळ घातला आहे. उद्धव ठाकरेंनीच स्वतः प्रणितीला समज दिली, प्रचारात पण आता बाहेर पडलेत. हा महाविकास आघाडीमध्ये का समन्वयाचा अभाव दिसतोय? म्हणजे जसं तुम्ही म्हणाला की सांगोल्यामध्ये टाळता आली असती मैत्रीपूर्ण लढत, अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत, अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत टाळता आली असती. यांनी सगळ्यांनी बसायला पाहिजे होतं. आता त्या लेवलला आम्ही त्या बैठकांमध्ये नव्हतो. पण त्याचा फटका बसणार. काही ठिकाणी बसू शकतो निश्चित. सगळ्यात शेवटी जो चेहरा आहे आणि चेहरा चांगला असेल तर नक्कीच 100% त्याच्या मागं माणसं जाणार आहेत. जो ट्रेंड चाललेला आहे, लोकांची मानसिकता आहे महाविकास आघाडीच्या मागं उभं राहायचं. किती म्हणताय तुम्ही साधारणतः सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या जागा बघता काय राहील चित्र? महाविकास आघाडीला किती मिळतील, महायुतीकडे किती जातील? तुमचा एक आकलन, तुमचा अंदाज? आमच्या राष्ट्रवादीच तर सगळ्या बसतील पूर्ण. काँग्रेसच्याही शहरातली बसेल, अक्कलकोटची बसेल त्या ठिकाणी. आणि उद्धव ठाकरेंची बार्शी सोडून बार्शी बसणार उद्धव ठाकरेंची. आणि बाकीच्या काटेकी टक्कर चालू आहे. बघूया आता निकालानंतर. पेटचा त्रास होईल जरी तुतारी काढला असलं चिन्ह तरी पिपाणी निघून गेलेला आहे तो विषय. जनता सोशल मीडियामुळं खूप सुज्ञ झालेली आहे. आता ते ट्रम्पेट वगैरे त्याचा परिणाम काय होणार नाही. दुसरं एक मोहिते पाटलांबद्दल असा आक्षेप घेतला जातो की मोहिते पाटील हस्तक्षेप करतात बाकीच्या ठिकाणी. आणि मग माड्यामध्ये बबनदादा असतील, पंढरपूरमध्ये प्रशांत परिचारक असतील, भालके असतील पंढरपूरला. तर या आक्षेपाबद्दल, आरोपाबद्दल का म्हणायचे? त्यामुळं मग ज्या प्रस्थापित पार्ट्या असतात, भले काँग्रेस असो की भाजप असो, त्या जरा मग मोहिते पाटलांना अंतर देतात. तर हा तुम्हाला ढवळाढवळ करण्याचा, हस्तक्षेप करण्याचा आरोप तुम्हाला मान्य आहे का? हा आक्षेप फक्त एकाच कुटुंबाचा आहे, अख्ख्या जिल्ह्याचा नाही आहे.
आणि आम्ही आजपर्यंत कधी हस्तक्षेप कुणाच्या मतदारसंघात केलेलाच नाही आहे. शंकरराव मोहिते पाटील साहेबांपासून या जिल्ह्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची निर्मिती केली. त्यातून अनेक जण आमदार झाले, कुणी जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, विविध पदं भोगली विविध लोकांनी. ही माणसं निर्माण केली ती आज तागायतपर्यंत आमच्यावर टिकून आहेत. आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी ती त्याच्यात अधिक वाढ केली. आणि ही सगळी माणसं आम्ही जिथं असेल तिथं येतात आणि तिथल्या स्थानिक नेते मंडळींना सपोर्ट करतात. आम्ही कोणाच्या ह्याच्यात ढवळाढवळ करायला जात नाही. विजयसिंह मोहिते पाटील, शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी एक साचा बसवलेला होता जिल्ह्यामध्ये, की सुधाकर पंत मालक असतील आणि गणपतराव देशमुख असतील, ॲक्च्युली हे सगळे प्लॅन करायचे आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या माध्यमातून ते राबवायचे. दादांनी ह्या दोघांचा ज्येष्ठांचा कधीच शब्द मोडला नाही, कारण का हे दोघं सकार मर्शींचे सहकारी होते. एक पॅटर्न ठरला होता आणि या जिल्ह्याची एक चांगली सवय होती की इलेक्शन पुरतं राजकारण, आणि सहकारात कधी ह्यांनी राजकारण आणलं नाही. मग त्यात विरोधी पक्षाचा व्यक्ती जरी असला तरी त्याला सामावून घ्यायचं आणि जिल्ह्याचं घडी व्यवस्थित ठेवायची. विकासाचं अर्थकारण सगळं व्यवस्थित चाललं पाहिजे या दृष्टिकोनातून काम असायचं. मध्यंतरीच्या काळात काही लोकांच्या महत्त्वाकांक्षा प्रचंड प्रमाणात वाढल्या आणि तरुण पिढीच्या विशेषतः. जसं जुन्या लोकांनी एकत्रित मैत्री ठेवली, जिल्ह्याचा विकास ठेवला, तसं ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. एकमेकांवर अगदी खालच्या पातळीला जाऊन कार्यक्रम केले. आणि आता मला आठवतं आहे की 2009 पूर्वी सोलापूर जिल्ह्यात पुणे जिल्ह्याखालोखाल विकास निधी यायचा. आज फार बिकट परिस्थिती आहे. पालकमंत्रीसुद्धा आमच्या जिल्ह्याला मिळत नाही. मला अजित पवार कारणीभूतच का? थेट प्रश्न विचारतो की अजित पवारांनी जेव्हा लक्ष घालायला सुरुवात केली सोलापूर जिल्ह्यामध्ये, तेव्हा हे सगळं वातावरण बदललं? हो, 100%. कारण का त्यांनीच बऱ्याच लोकांना प्रोत्साहन दिलं या गोष्टीमध्ये. आणि आज पवारसाहेबांच्या पक्षाची अवस्था त्यांनी लोकसभेपूर्वी काय करून ठेवली हे आपण पाहिलं. तुम्ही जर एक अभ्यास केला की पवारसाहेबांनी जेव्हा राष्ट्रवादी स्थापन केली त्यावेळेस साहेबांनी सगळ्यांकडे नेतृत्व दिलं होतं. तेव्हाची जी तरुण पिढी होती, आर पाटील साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील आणि दादा भुजबळ साहेबांसारखे ज्येष्ठ लोक असतील, या सगळ्यांची सांगड घालून पक्ष उभा केला होता. विजयसिंह मोहिते पाटील साहेब जेव्हा उपमुख्यमंत्री होते तेव्हा राष्ट्रवादीचा हायेस्ट आमदार 72 निवडून आले होते आणि आर पाटील साहेब त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष होते. सिनियर ज्युनियर अशी सांगड घालून एक दिशा देण्याचं काम केलं होतं. आणि जसं ह्यांच्याकडे नेतृत्व आलं तर तुम्ही बघा ती आकडा खाली 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 येत गेलेला आहे. म्हणजे विरोधी पक्षाबरोबर लढण्यापेक्षा यांना अधिक रस स्वपक्षीय नेत्यांचं कसं खच्चीकरण होईल ह्याच्यात होतं. आणि त्यामुळं अनेक लोक दुरावली गेली, साहेबांपासून लांब गेली. साहेबांवर प्रचंड प्रेम होतं, खरं त्रासच एवढा झाला की दूर जाण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. म्हणजे साहेब आले, माड्यातनं लढले, त्याच माड्यामध्ये माडा शरद पवार पाडा इथपर्यंत गेलं. त्याच्यानंतर मोदी लाटेमध्ये विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले ते 2014ला. पण हे वितुष्ट वाढत गेलं. कुठंतरी परत एक समेट झाला. ते एक जाणून घ्यायचं की अगदी सुमित्राचं नाव घेतलं होतं, विजय कारखान्याचं नाव घेतलं होतं पवारसाहेबांनी. कसा बदल झाला तो पण ते पण कसे जवळ आले? म्हणजे शिंदे, पवार आणि मोहिते हे त्रिकूट परत कसं काय जवळ आलं? जुना इतिहास आहे. अकलूजचा जो कारखाना आहे तो उभारणी करत असताना आप्पासाहेब पवारसाहेब इथं MD होते आणि आदरणीय पवारसाहेबांचं येणं जाणं त्या काळापासून होतं. आणि दादांची आणि त्यांची दोस्ती तेव्हापासून आहे. साहेब पालकमंत्री होते इथं सोलापूर जिल्ह्याला, तेव्हा विजयसिंह मोहिते पाटील साहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि 72चा दुष्काळ पडला होता आणि फार मोठ्या प्रमाणावर सकारमशी शंकरराव मोहिते पाटील साहेब असतील, त्या काळातले सगळीच नेते मंडळी असतील जिल्ह्यातील, हे पवारसाहेब असतील, ह्या सगळ्यांनी मिळून एवढं मोठं दुष्काळाचं निवारणाचं काम या ठिकाणी केलं होतं. आणि ती जी वैचारिक बैठक मैत्री घट्ट झालेली होती. 1985ला परत पवारसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले राज्यात, तेव्हासुद्धा विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचा मोठा वाटा होता त्यांना मुख्यमंत्री करण्याच्या योगदानामध्ये. त्याच पद्धतीनं 99ला जेव्हा काँग्रेस फुटली आणि साहेब तिकडे गेले, तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस सगळ्यात शेवटचा निर्णय हा विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी घेतला होता. आणि त्याच्यानंतर अख्खा वसंतदादा गट दादांच्या मागं पवारसाहेबांच्या बरोबर गेला आणि एक चांगले संबंध होते, जिव्हाळ्याचे संबंध होते. थोडं पुढं मागं होत असतं राजकारणात.
एकामेकावर नाराजी होऊ शकते, हे होऊ शकतं. कारण जुन्या पिढीचं राजकारण जर बघितलं तुटुस्तपर्यंत कोणी केलं नाही आणि बदल्याचं राजकारण ह्या मंडळींनी कधी केलं नाही. चिमटे काढले असतील किंवा गुदगुल्या केल्या असतील एकामेकाला, तुटेपर्यंत आणलं नाही. तुटेपर्यंत आणलं नाही. परंतु ही जी मधली पिढी आली ती फार द्वेषाचं राजकारण करणारी ही आली आणि या द्वेषाच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचं वाटोळं झालं पूर्ण. परत आता एकदा प्रणिती किंवा तुम्ही नवीन पिढी पुन्हा जुनाच पांडा पाडते. पण या सगळ्यामध्ये रणजित सिंग मोहिते पाटील कुठे आहेत नेमके? कारण बातम्या येतात तेही परत परतीच्या मार्गावरती आहेत. नेमकं काय चाललंय त्यांच्या मनात? दादा भाजपमध्येच आहेत, ते भाजपचंच काम करत आहेत. वेळोवेळी त्यांनी वरिष्ठांच्या सगळ्या कानावरती घातलं होतं. परंतु प्रचारात दिसत नाहीत भाजप, जिल्ह्यातले इतर सहकारी भाजपच्या प्रचारात दिसत नाहीत ते. पण तुमच्या वेळेस पण ते तसे लांबच राहिले होते. पक्षांनी जबाबदारीच दिली नाही ना. पक्षांनी जबाबदारी द्यायला पाहिजे, न देताच कसं फिरायचं कुठं. पण हा पण एक आक्षेप घेतला होता, म्हणजे केवळ तुमच्याबद्दल नाही, अनेकांबद्दल आहे. म्हणजे खडसेंचं घराणं असेल किंवा अनेक की एक जण एका पक्षात, दुसऱ्या पक्षात. जसं तुम्ही आणि मोहिते पाटील आता पवारांच्या सोबत आहेत, रणजितदादा भाजपमध्ये. तर कुणाची सत्ता आली तरी सत्ता आपल्याच घरात. तर ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, हे कोणी घडवून आणलं, कसं घडवून आणलं, हे त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे. ही वेळच काय येऊन दिली? माणसांचं व्यवस्थित निरीक्षण करायला पाहिजे होतं. सर्वसामान्य जनतेला काय पाहिजे, आमच्यापेक्षा, आमचं निरीक्षण करण्यापेक्षा जो मतदान करणार आहे त्या मतदारांना काय पाहिजे हे ओळखलंच नाही. ही लादण्याची जी सिस्टीम आहे ती कुठं तर चुकते. लादल्यामुळं ही जनतेची उलटे रिएक्शन्स आलेले आहेत. किंवा ईडीबीडीचा दाग दाखवून घेतलं का तिकडं, अशी पण चर्चा असते. कारण तो पॅटर्न बघितला आपण नाही, की बिलकुल भाजपचा. नाही, कधी नाही. आम्ही कोणत्या धाकाने गेलो नाही. आणि आता काय, सध्या तरी त्यांना पक्षाची जबाबदारी नाही दादांना. आणि पूर्वी दादांनी मंत्रालय, दिल्ली, मुंबई इथलं सगळं बघायचं, हे धोरण होतं. आता इलेक्शनमध्ये इलेक्शन पुरतं. आता जी कौटुंबिक जबाबदारी असते की कार्यकर्त्यांची लग्न अटेंड करणं, सुखदुःखात सहभागी व्हायचं, आता सध्या रणजितदादा ती भूमिका पार पाडतायत आणि आम्ही त्यांच्या जागेवर प्रचार करतोय, अशी परिस्थिती आहे. काय काय बातमी येतात प्रणितीची आणि तुमचे काही खटके उडत आहेत वगैरे? काय तथ्य आहे का, कशावर काय मुद्दा आहे किंवा काय चर्चा आहेत, असं काय आहे का? माझा आणि त्यांचं कधीच खटकं नाही. एकदम व्यवस्थित संवाद आहे. कसल्याच पद्धतीचं नाही आहे आणि कसलाच आक्षेप नाही आमचं. एकदम व्यवस्थित बोलणं आहे, सगळं व्यवस्थित आहे. शेवटचा प्रश्न, आता साधारणतः पुढच्या 5 वर्षात तुम्ही ध्येय काय ठेवलं आहे? कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना असेल, कोणकोणते असे मुद्दे आहेत ज्या अजेंड्यावरती आहेत की जो विकास रखडला होता तुमचा, असं म्हणणं आहे गेल्या 5 वर्षात, त्याला गती मिळावी म्हणून काय अजेंडा असणार आहे? कृष्णा भीमा स्थिरीकरण तर महत्त्वाचंच आहे. तसंच आपलं उजनी धरण जर बघितलं तर 123 TMC आहे. आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेब जेव्हा खासदार होते त्यांनी मेरी नाशिकला जी शासनाची संस्था आहे की प्रत्येक धरणात किती गाळ आहे, वाळू आहे आणि इतर रिसर्च धरणाच्या बाबतीत करते, त्यांच्याकडून एक अहवाल प्राप्त करून घेतला होता, अभ्यास करायला सांगितला होता. तर जवळजवळ 14 TMC गाळ हा 2014 साली उजनीमध्ये होता. म्हणजे 123 TMCमधून जर 14 TMC वजा केले तर 109 आणि 123 TMCचं वाटप झालेलं आहे. म्हणजे आत्ताच शॉर्टफॉल पाण्याचा होतो आहे. तर प्रामुख्यानं त्या धरणातला गाळ काढला जावा ह्याच्यावर पहिलं माझं भर राहणार आहे. त्याच पद्धतीनं कृष्णा भीमा स्थिरीकरण पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मान खाटावमध्ये पाण्याचे प्रश्न आहेत, सांगोल्यात पाण्याचे प्रश्न आहेत, इकडं माड्यातसुद्धा सीना माड्याच आहे, अजून सिनेचे जे काही उपसा सिंचन योजना सर्वे करायचे आहेत आणि अर्धवट स्थितीत आहेत, हे सगळे प्रश्न मार्गी लावायचे आहेत. रेल्वेच्या माध्यमातून एक नवीन प्रपोजल रेल्वे मंत्र्यांना दिलेलं आहे की मोडणीमला रेल्वेची मोठी जागा आहे आणि मोडणीम हे जवळजवळ जिल्ह्याचं सेंटर असल्यासारखं आहे. तर तिथं कार्गो टर्मिनल होऊ शकतं आणि जिल्ह्यातला शेतकऱ्यांचा माल तिथून देशभरात जाऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून माझा पाठपुरावा चालू आहे. जसं ऊसाचं क्षेत्र वाढलं त्याच पद्धतीनं केळीचं क्षेत्रसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. म्हणजे मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की एवढं कष्ट सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी करतो आहे की गेल्या वर्षी 30,000 कंटेनर हे महाराष्ट्रातून एक्सपोर्ट झाले.
त्यातले 14,000 कंटेनर हे सोलापूर जिल्ह्यातले होते. जळगाव प्रमाणात सोलापूर सुद्धा एक केळीचं किंबहुना डेस्टिनेशन. आम्ही जळगावच्या पुढे गेलोय असं मला अभिमानाने सांगावंसं वाटतं. आणि चांगल्या दर्जाची केळी उत्पादन इथं होते. तर इथं संशोधन केंद्र केळीचं झालं पाहिजे, त्यासाठी सुद्धा मी पाठपुरावा करतोय. रणजितसिंह मोहिते पाटलांनी सुद्धा पाठपुरावा केलेला आहे आणि केंद्रात आता मी त्या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे. अगदी शेवटचा प्रश्न, एक व्यापक स्तरावरती काय दिसते? लाडकी बहीण गेम चेंजर ठरणार आहे, जरांगे फॅक्टर गेम चेंजर ठरणार आहे, महायुतीचं सरकार येणार आहे का महाविकास आघाडीचं? मुख्यमंत्री कोण होणार आहे? देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे? तुमचा अंदाज काय? सर्वसामान्य माणसांचं घरातलं अर्थकारण एवढं बिघडलेलं आहे, हा सगळ्यात ह्या इलेक्शनमधला मोठा फॅक्टर आहे. बाकीचे एवढे मोठे फॅक्टर नाहीत, पार्ट असू शकतात. कारण 50% अँड अबाव सर्वसामान्य माणसांचं जे गणित कोलमडलेलं आहे घराचं, म्हणजे शेतीला उत्पादनाला काही किंमत नाही, हे सगळं अर्थशास्त्र बिघडलेलं आहे. तो राग सगळ्यात मोठा जनतेच्या मनामध्ये. खूप धन्यवाद. धैर्यशील मोहिते पाटील यांनी पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिर असेल, माढा असेल किंवा करमाळा, बार्शी, काय एकंदरीत वातावरण आहे, महाविकास आघाडीला अनुकूल का आहे, ह्याचं विश्लेषण त्यांनी केलं. स्वतः ते पुढच्या 5 वर्षामध्ये खासदार म्हणून काय अजेंडा राबवणार आहेत ते पण त्यांनी सांगितलं. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा लोकसभेचाच निकाल रिपीट होईल असं त्यांचं आकलन आहे. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली, त्यांची मतं पटली का? तुमच्या पण प्रतिक्रिया ज्या आहेत त्या मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि बघत राहा बोलबिडू.